भाद्रपद शुक्ल पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू झाला आहे. यंदा पितृपक्ष हा 8 सप्टेंबरपासून ते 21 सप्टेंबरपर्यंत असेल. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व पिंडदान करण्याची परंपरा आहे. यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची विधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात पिंडदान व पितृदोष निवारण्याचे महत्त्व. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार पिंडदान केल्याशिवाय मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही. त्यामुळे त्यांचे पिंडदान करणेही खूप महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की पितृपक्षातील या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात व आपल्याला यशस्वी आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद देऊन स्वस्थानी म्हणजेच पितृलोकात परत जातात. पितृपक्षातील हा जो 15 दिवसाचा काळ आहे, या काळात केलेली पितरांची सेवा खूपच फलदायी ठरते. पिंडदान हे मृत्यूनंतर विशिष्ट अशा काळात केले जाते, जसे की दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध आणि पितृपक्षात. आपल्या भारतात अनेक ठिकाणी पिंडदान केले जात असले तरी बिहारच्या फाल्गू किनाऱ्यावर वसलेल्या गयामध्ये पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रभू रामचंद्रांनी व माता सीतेनी या गयामध्ये पिंडदान केले होते. गरुड पुराणानुसार जर मृत व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील हा त्रासदायक असू शकतो. म्हणूनच पिंडदान हा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर केला जाणारा पवित्र असा विधी आहे. गरुड पुराणानुसार स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी अनिवार्य आहे. हे कार्य विशेषतः पितरांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी केले जाते. या विधीमध्ये पूर्वजांना पिंड म्हणजेच अन्न अर्पण केले जाते, ज्यामुळे आत्म्याला सूक्ष्म शरीर धारण करण्यासाठी आणि परलोकातील प्रवासाला जाण्यासाठी आवश्यक अन्न मिळतं, असे गरुड पुराणात नमूद आहे. असे म्हणतात की हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी मातेला समुद्राखाली लपवून ठेवले होते. यासाठीच भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण केला. त्यांनी धरती मातेला गर्भोदका सागरातून बाहेर आणले. तेव्हा त्यांच्या सुळ्यांना ती माती चिकटली होती. ती सगळी माती एकत्र करून त्याचा गोळा बनवून तो पिंड स्वरूपातील गोळा त्यांनी दक्षिण दिशेला फेकला, जिथे पितृदेवता त्यांची आराधना करत होते. तेव्हापासूनच पितरांना दक्षिण दिशेला भाताचे गोळे म्हणजेच पिंड करून अर्पण करण्याची परंपरा आहे. हा विधी केल्याने अनेक पापांपासून मुक्ती होते. तसेच हा विधी पूर्वजांच्या तृप्तीसाठीही केला जातो. हा विधी विशेषतः मृत आत्म्याला पुनर्जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी केला जातो. पिंडदान केले नाही किंवा मृत्यूनंतर धार्मिक कार्य केले नाही तर पितरांची आत्मा दुःखी व असंतुष्ट होते अशी मान्यता आहे. तसेच या सांसारिक भौतिक बंधनापासून वेगळे करण्यासाठी पिंडदान देखील आवश्यक आहे अशी श्रद्धा आहे. असे म्हणतात की पिंडदान हे शास्त्रानुसार मृत व्यक्तीचे अपत्य त्याला स्वर्गाचा मार्ग प्रदान करू शकतो. त्यामुळे श्राद्ध आणि पिंडदान करण्याचा पहिला अधिकार त्याच्या अपत्यांना दिला जातो. धर्मानुसार पिताचे श्राद्ध हे मुलानेच करावे, पण जर मुलगा नसेल तर पत्नीला पिंडदान करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.